फूड अँड ड्रग्ज अधिकारी असल्याचे सांगून जबरदस्तीने लूटमार करणारे 3 आरोपी जेरबंद. गुन्हे शाखा युनिट नाशिक. दिनांक 11 मे 2025 रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास येवला टोलनाका येथे 4 अनोळखी इसमांनी गाडी आडवी लावून आम्ही फूड अँड ड्रग्जचे अधिकारी असल्याचे सांगून 2 सुपारीने भरलेले ट्रक हे जबरीने नाशिक येथे घेण्यास सांगून ते उद्योग भवन सातपूर नाशिक येथे लावून सदर गाडीवरील चालक यांच्या ताब्यातील मोबाईल फोन, पैसे, गाड्यांच्या चाव्या, गाड्यांचे कागदपत्र जबरीने काढून घेतले. त्याबाबत फिर्यादी मणिशंकर ब्रिजमोहन मिश्रा यांनी सदर 4 अनोळखी इसमांविरुद्ध सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत पोलीस आयुक्त नाशिक शहर, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील नितीन जगताप व राम बर्डे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत सदर गुन्ह्यातील आरोपी हे त्यांच्याकडील काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये बसून गरवारे पॉइंट येथून अंबड लिंक रोडने पॉवर हाऊसकडे जाणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शाखा युनिटकडील पथक तयार करून सदर पथकाने गरवारे पॉइंट येथे सापळा रचून आरोपी यांना त्यांच्या ताब्यातील VDI स्विफ्ट कार क्रमांक MH15 CD 7774 कारसह ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावे व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे चारुदत्त अंबक भिंगारकर, मयूर अशोक देवटे, नाशिक अशी सांगितली. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांच्या ताब्यातून गुन्हा करतेवेळी वापरलेली काळ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची VDI स्विफ्ट कार, मोबाईल फोन, ड्रायव्हर लायसन्स व मालाच्या पावत्या असा एकूण 4,92,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नवीन सोनवणे हा टिळकवाडी सिग्नल येथे येणार असल्याची मुख्तार शेख यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना माहिती दिली असता त्यांनी सदर आरोपीचा शोध घेण्याकामी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामण भोये व टीम यांचे पथक तयार करून सदर पथकाने टिळकवाडी सिग्नल भागातून अशोक सोनवणे नाशिक यास ताब्यात घेऊन त्यास गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सदर गुन्ह्यातील आरोपितांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना जप्त मुद्देमालासह सातपूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त व प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे सहाय्यक मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिककडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, हिरामण भोये, सुवाम सांगळे, रमेश कोळी, महेश साळुंके, रोहिदास लिलके, धनंजय शिंदे, पोलीस अंमलदार नितीन जगताप, राम बर्डे, राहुल पालखेडे, मुख्तार शेख, जगेश्वर बोरसे, अनुजा एलवे, चालक समाधान पवार तसेच तांत्रिक विश्लेषण विभाग तारडे यांनी केलेली आहे. वृत्तसंकलन सिद्धांत पवार, नाशिक.